क्लास 7चा जॉग्रफीचा इनसाइड अवर अर्थ या चॅप्टरचे आपण शॉर्ट नोट्स बघतो आहेत की शॉर्टेस्ट फॉर्म ऑफ नोट्स की जे एक्झामच्या आधी फक्त आपल्याला रिवाइज करून आपण जाऊ शकू. तर त्याच्यासाठी हे मेन आहे हे डायग्राम. तर तुम्ही बघाल की या डायग्राम वरती मॅक्झिमम जे काही त्या धड्यामध्ये आपण दिलेलं आहे ते पूर्णपणे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केले आहे. आता हे नंबर्स लक्षात ठेवायला वेळ लागेल, पण जर तुम्ही त्या डायग्रामची परत परत प्रॅक्टिस केली, एक 3-4 वेळा प्रॅक्टिस केली की हे जे फिगर्स आहेत ते पण लक्षात राहून जाईल. सो आपल्याला एक सर्कल काढायचं आहे. सर्कलमध्ये आपल्याला हा फक्त म्हणजे एक त्याचा पाव भाग दाखवायचा आहे, 1/4 दाखवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण लेअर दाखवणार आहोत. इथे दाखवताना दाखवली रेडियस. सो अर्थची रेडियस आहे 6371 किलोमीटर. सो 6371 किलोमीटर आपण इथे लिहिली आहे. इथे 3 लेयर्स दाखवले ज्याच्यामध्ये आउटर क्रस्ट आहे तो छोटा आहे आणि आउटर क्रस्ट मध्ये पण 2 लेयर दाखवले. हा कंटिनेंटल लेयर आहे आणि हा ओशनिक क्रस्ट आहे. सो इथे त्याची नावं दिली आहेत. हा आहे कंटिनेंटल क्रस्ट आणि हा आहे ओशनिक क्रस्ट. आता कंटिनेंटल क्रस्ट मध्ये सियाल असतं, म्हणजे कंटिनेंटल क्रस्ट मध्ये मोस्टली सिलिका आणि अल्युमिनियम मिळतं आणि ओशनिक जो क्रस्ट आहे त्याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन मिळतं आणि त्याच्यामध्ये बसाल्ट हा रॉक मिळतो. म्हणजे जे काही पुस्तकामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ती मॅक्झिमम या डायग्राम मध्ये आपण ठेवलेली आहे. त्याच्यामुळे फक्त ही डायग्राम जरी केली तरी तुम्ही ह्याच्यातले म्हणजे जवळजवळ 60% जे क्वेश्चन आन्सर्स आहेत या धड्याचे त्याचे तुम्ही आन्सर्स करू शकाल. सो परत हे आउटर क्रस्टला आपण म्हणतो कंटिनेंटल क्रस्ट. कंटिनेंटल क्रस्ट मध्ये आहे सियाल SI आणि AlSI म्हणजे सिलिका, एल म्हणजे अल्युमिनियम. ओशनिक क्रस्ट आहे सीमा, सिलिका आणि मॅग्नेशियम, बसाल्ट. आता परत हा जो आहे जो टोटल ज्या ह्याची लेंथ आहे, कंटिनेंटल क्रस्टची लेंथ आहे अराउंड 35 किलोमीटर आणि ओशनिक क्रस्टची आहे 5 किलोमीटर. म्हणजेच काय, क्रस्ट हा अर्थचा काय आहे, थिनेस्ट लेअर आहे आणि हा सोर्स ऑफ ऑल मिनरल्स आहे. म्हणजे जे काही आपल्याला मिनरल्स मिळतात पृथ्वीकडनं, मोस्ट ऑफ द मिनरल्स हे जे आहे ते क्रस्ट मध्ये असतात. सो ही सगळी इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला पूर्ण क्रस्ट वरती जर शॉर्ट नोट लिहायला सांगितली किंवा अर्थचं इनसाइड ऑफ अर्थ वरती शॉर्ट नोट लिहायला सांगितली तर फक्त ही डायग्राम बघून त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहित जायचं आहे. तर ही तुम्ही डायग्राम लर्न केलं की डायरेक्ट आपण ह्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहू शकू. सो अजून दाखवू शकतो की आपण हा ज्या क्रस्ट मध्ये आहे जो लिथोस्फिअर लेअर आहे तो पण क्रस्ट मध्ये आहे. क्रस्टच्या खाली जरा मोठा दाखवायचा आहे तो येतो मॅन्टल. सो मॅन्टल इथे लिहू शकतो आपण 2900 किलोमीटरचा जो पोर्शन येतो क्रस्टच्या खाली त्याला म्हणतात मॅन्टल. आता हा जो मॅन्टल आहे तो आहे तो 84% ऑफ दिस टोटल जे आहे, म्हणजे क्रस्टचं पर्सेंटेज फक्त 1% असतं. मॅन्टल हा 84% पसरलेला आहे आणि नंतर जे कोर आहे ते कोर आहे तो जो 15% आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो जो मॅन्टल आहे जो इनसाइड आहे ते हे मॅन्टल मध्ये 2900 किलोमीटर हा दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये यायचं, आतमध्ये हा कोर दाखवायचा. तो कोर आहे आउटर कोर आणि इनर कोर. सो आउटर कोर मध्ये आपल्याला कोरची जी रेडियस आहे ती अराउंड 3500 किलोमीटर आहे आणि कोर मध्ये व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर आहे. सो ते आपण इथे लिहिलंय की व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर आणि 15% हा कोर आहे. कोर मध्ये आपल्याला काय मिळतं, नायफी. सो नायफी म्हणजे निकल अँड आयन, निकल अँड फेरस म्हणजे आयन. सो इथे निकल अँड आयन असतं. आता जो इनर कोर आहे त्याच्यामध्ये हे सॉलिड आयन असतं आणि आउटर कोर मध्ये मोल्टन आयन असतं. सो पण हे निकल अँड आयन नायफी लिहिलं तरी ते आपल्या लक्षात राहू शकतो. सो अशा प्रकारे आपण ही ची डायग्राम आहे ऑल इन्क्लुझिव्ह, मोस्ट ऑफ द जे इन्फॉर्मेशन ते ह्याच्यातच इन्क्लूड केलंय. मी परत सांगते, आउटर क्रस्ट दाखवलंय, कंटिनेंटल क्रस्ट, ओशनिक क्रस्ट 35 किलोमीटर 5 किलोमीटर, थिनेस्ट लेअर आहे आणि क्रस्ट इज सोर्स ऑफ ऑल मिनरल्स आहे. आता ह्याच्यामध्ये Cl आहे, वरच्या क्रस्ट मध्ये सिलिका प्लस अल्युमिनियम मिळतं. ओशनिक क्रस्ट मध्ये सिलिका प्लस मॅग्नेशियम मिळतं, प्लस जे बसाल्ट आहे ते आपल्याला ओशनिक क्रस्ट मध्ये मिळतं. त्याच्यानंतर येतो मॅन्टल. मॅन्टलची जी विड्थ म्हणजे जे मॅन्टलची जी डेप्थ आहे ती 2900 किलोमीटर्स आहेत. त्याच्यानंतर येतं आउटर कोर, इनर कोर. त्याच्यामध्ये कोर मध्ये नायफी येतं म्हणजे निकेल प्लस आयन येतं आणि कोर मध्ये व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर आहे.
आणि अर्थची रेडियस आपण इथे दाखवले 6371 किलोमीटर. मग आता ह्याच्यावरून जर आपल्याला अर्थचं लेयर्स ऑफ अर्थची शॉर्ट नोट लिहायला सांगितली तर जे या डायग्राम मध्ये दाखवलं तेच आपण इथे पटापट लिहायचे. क्रस्ट इज आउटर मोस्ट लेअर, थिनेस्ट लेअर ऑफ अर्थ मेड अप ऑफ रॉक्स, मिनरल्स, सॉइल्स. हे पण तुम्ही इथे लिहू शकता की इथे आपण दाखवू शकतो. सो इट इज मेड अप ऑफ रॉक्स, मिनरल्स, सॉइल. कंटिनेंटल क्रस्ट मेड अप ऑफ सिलिका अँड अल्युमिनस, Cl, which is around 35 kilometer, and oceanic crust is made up of silica and magnesium called Sima, which is around 5 kilometer. नंतर येतं mantle is below crust about 2900 kilometer thick and it is made up of hot semi solid rock, silicate minerals. म्हणजे it is made up of hot and semi solid rock. Mantle is very hot आणि ते it is made up of semi solid rock. त्याच्यानंतर कोर आहे, innermost आहे, it is a heaviest layer. Outer core is made up of molten iron and nickel and inner core is solid iron and nickel. हे आपण जरी नाही लिहिलं तरी आपण असं लिहू शकतो की कोर मध्ये we will get nickel and iron. There is very high temperature and pressure in the core. So हे याच्या प्रकारे जर आपल्याला इनसाइड अर्थ लेअरची जर शॉर्ट नोट विचारली, डायग्राम काढलं की सेल्फ एक्सप्लेनेटरी होऊन जाणार. पुढे आता रॉक. व्हॉट इज रॉक? सो सॉलिड मटेरियल मेड अप ऑफ मिनरल्स दॅट मेक्स अप अर्थ क्रस्ट. सो अर्थ सॉलिड आहे, मिनरल्सचं बनलेलं आहे आणि त्याने अर्थचा क्रस्ट फॉर्म होतो रॉक्सने. मग टाइप्स ऑफ रॉक आहेत. टाइप्स ऑफ रॉक 3 टाइप्स ऑफ रॉक आहेत. इग्नियस रॉक्स, sedimentary rocks and metamorphic rock. Again, igneous, sedimentary and metamorphic. Igneous कसे फॉर्म होतात? Formed from cooling of magma or lava. So igneous rocks are formed by cooling of magma or lava. There are 2 types of igneous rock, intrusive and extrusive. Intrusive means cooled inside earth. In आहे बरोबर. So in means cooled inside earth. मग ह्याचे एक्झाम्पल काय आहे? ग्रेनाइट. नेक्स्ट आहे एक्सट्रुसिव्ह. एक्स म्हणजे बाहेर. सो इट इज कूल्ड आउटसाइड अर्थ आणि ह्याचं एक्झाम्पल आहे बसाल्ट. सो बेसिकली इग्नियस रॉक हे फॉर्म होतात कुलिंगने. कुलिंग ऑफ व्हॉट? मॅग्मा ऑर लावा. आणि त्याचे टाइप्स आहेत इंट्रुसिव्ह म्हणजे कूल्ड इनसाइड अर्थ, एक्सट्रुसिव्ह म्हणजे कूल्ड आउटसाइड अर्थ. आणि त्याचे एक्झाम्पल्स ग्रॅनाइट अँड बसाल्ट. सेडिमेंटरी रॉक्स फॉर्म्ड बाय डिपॉझिशन ऑफ सेडिमेंट्स इन लेअर. सो सेडिमेंटरी एज नेम सजेस्ट इट इज फॉर्म्ड बाय द सेडिमेंट्स. It is formed by deposition of sediments in layer. It often contains fossils. So सगळे जे फॉसिल्स आहेत ते जे आहेत ते सेडिमेंटरी रॉक्स मध्ये असतात. एक्झाम्पल आहे सँडस्टोन, कोल, लाईमस्टोन. नेक्स्ट येतात मेटामॉर्फिक रॉक. सो बोथ मेटामॉर्फिक रॉक्स जे आहेत ते इग्नियस आणि सेडिमेंटरी या दोघांपासून बनले जातात ड्यू टू हाय टेम्परेचर अँड प्रेशर मध्ये जे काही चेंजेस होतात ते. सो इग्नियस अँड सेडिमेंटरी रॉक्स चेंज इंटू मेटामॉर्फिक रॉक्स अंडर ग्रेट हीट अँड प्रेशर. सो मेटामॉर्फिक रॉक जे आहे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे या 2 रॉक्सचं into metamorphic rock. So for example, limestone is changed into marble and coal is changed into graphite. So limestone into marble and coal is into graphite. नेक्स्ट ह्याच्यातलं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो रॉक सायकल. आता जर रॉक सायकल आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलं तर आपण ही डायग्राम दाखवू शकतो आणि त्या डायग्रामला एक्सप्लेन करायचं. सो व्हॉट इज रॉक सायकल? प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉक फ्रॉम वन टू अनदर. सो प्रोसेस रॉक सायकल आहे ना, सायकल म्हणजे समथिंग इज ट्रान्सफॉर्मिंग. सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉक्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस अँड नॅचरल प्रोसेस. इज अ कंटिन्युअस नॅचरल प्रोसेस. मग आता काय होतं? मॅग्मा हा व्होल्कॅनोमधून जो मॅग्मा येतो बाहेर, हा मॅग्मा असतो तो कूल होतो. कूल झाल्यानंतर मॅग्माचं काय होतं? इग्नियस रॉक्स मध्ये कन्वर्ट होतात. इग्नियस रॉक आहेत जे ब्रोकन झाले. त्याचबरोबर आता आपण पुढे पण मी परत एक्सप्लेन करते. कुठलेही रॉक ब्रोकन झाले, इग्नियस रॉक ब्रोकन झाले की त्याचे सेडिमेंट्स फॉर्म होतात, म्हणजे छोटे छोटे तुकडे फॉर्म होतात. ते सेडिमेंट्स आहे ते सेटल झाले. सेडिमेंट्स ज्या लेअर मध्ये सेटल झाले की त्याचं सेडिमेंटरी रॉक फॉर्म होतं. सेडिमेंटरी रॉक आणि इग्नियस रॉक दोघांना तुम्ही बघायला आपण इथे एरो दाखवलाय, त्या दोघांना पण हीट आणि प्रेशर दिलं की त्याचं फॉर्मेशन होतं इंटू मेटामॉर्फिक रॉक. आता इथे आपल्याला सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक पण जेव्हा ब्रोक होतात तेव्हा त्याचे सेडिमेंट्स होतात, म्हणजे म्हणून इथून एक एक लाईन आपल्याला सेडिमेंट्स मध्ये दाखवायचे. मग आता मेटामॉर्फिक रॉकचं काय होतं? ते मेल्ट झाले की काय होतं? मॅग्मा होतं.
परत ही सायकल रन होते. म्हणजेच काय, मॅग्मा थंड झाला की इग्नियस रॉक बनतात, इग्नियस रॉकचे सेडिमेंट्स होतात, सेडिमेंट मधनं सेडिमेंटरी रॉक होतात, सेडिमेंटरी रॉकला हीट आणि सेडिमेंटरी आणि इग्नियस दोघांना हीट आणि प्रेशर दिले की मेटामॉर्फिक रॉक होतात. मेटामॉर्फिक रॉक मेल्ट झाला की त्याचा मॅग्मा होतो. मॅग्मा परत हे चक्र चालूच राहतं आणि इन बिटवीन हे जे मेटामॉर्फिक रॉक आणि सेडिमेंटरी रॉक पण ब्रोकन होऊन सेडिमेंट्स होतात. म्हणजे सेडिमेंट्स मध्ये फॉर्म होण्यामध्ये तिन्ही पण कॉन्ट्रीब्युट करत असतात. सो असं हे रॉक सायकल आहे, नॅचरल सायकल कंटिन्युअस चालू राहतं. सो एक्सप्लेन करायला आलं तर पहिले हे 2 पॉइंट लिहायचे की प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉक फ्रॉम वन फॉर्म टू अनदर नॅचरल प्रोसेस आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही डायग्राम करायची, मग हीच डायग्राम आपण एकेका शब्दात एक्सप्लेन करत जायचं. म्हणजे पहिला आपण लिहिणार की मॅग्मा कूल्स टू फॉर्म इग्नियस रॉक. Igneous rocks, sedimentary rock and metamorphic rocks are broken down into sediments. Sediments are come together to form sedimentary rock. Igneous rock and sedimentary rock under tremendous heat and pressure are converted into metamorphic rock. Metamorphic rocks when melts they create magma which again in turn cools and forms igneous rocks and this cycle continues. अशा प्रकारे हे आपण सोप्या शब्दामध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. आता नेक्स्ट आहे मिनरल्स. सो व्हॉट आर द मिनरल्स? मिनरल्स इज अ नॅचरली अकरिंग सबस्टन्स in the crust of the earth. Definite chemical composition. Minerals has definite chemical composition. They are very important to humankind. Used in industries, jewelry, fuels, etc. आणि एक्झाम्पल काय, गोल्ड, कोल, आयर्न अँड मायका. सो गोल्ड, कोल, आयर्न अँड मायका हे मिनरल्सचे एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की या चॅप्टरचे हे शॉर्ट नोट्स आहेत. म्हणजे एक्झामच्या आधी तुम्ही वाचून गेलात तरी पण पूर्ण चॅप्टरचं जे सार आहे ते या नोट्स मध्ये आलेलं आहे. ही डायग्राम आणि ही रॉक सायकलची डायग्राम तुम्ही केली की तुम्हाला आन्सर्स लिहिणं खूप सोपं जाणार आहे. आणि हे टाइप्स ऑफ रॉक लक्षात ठेवायचे. सो तुम्हाला आमच्या नोट्स जे आहेत ते कसं वाटतंय आमचं, तुम्हाला जे काही आम्ही नोट्स बनवतोय किंवा व्हिडिओज बनवतोय ते तुम्हाला तुमच्या अभ्यासात मदत करतायत का? करत असेल तर आम्हाला नक्की सांगा. काही इम्प्रुव्हमेंट करावी अशी तुम्हाला वाटत असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आमचे व्हिडिओज की ज्याने इतरांना सुद्धा त्यांच्या अभ्यासात मदत होईल. धन्यवाद.